ती निक्की किती अनफेअर वागली तरी पण तू तिलाच राणीसारखं डोक्यावरती घ्यायला लागलायस यार. आणि इकडं आपली बोळी बाबडी जनता, तुला एवढं कळायला पाहिजे यांच्यातलं कोणी स्ट्रॉंग नाही रे अंगण वगैरे. तू एकटा मराठमोळा मर्दगडी होतास, तू तरी त्यांची साथ द्यायला पाहिजे होतास रे. तू आरबाजला जाऊन मिळालास. हे काय कसला गेम आहे हा. तू जर चुकून डीपी पॅडी यांच्या ग्रुपमध्ये जर तू मिळला असता सुरुवातीपासून आणि शड्डू मारून भावा तू लिडरशिप केला असतास, तुला अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता. वैभव अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता. पण तू जे पहिल्यापासून जे कृत्य केलास ना, की तू जाऊन अरबाजला मिळालास. अरे आज काय झालं तरी टास्क वेळी, काल टास्क वेळी काय झालं, तुझी ताकद कुठे गेली हा. एरिनाला नुसतं बोललं काय की तुला लगेच राग यायला लागतो. त्या वर्षा मॅडमला एवढं बोलली ती निक्की काय काय केली तेव्हा तुला काहीच राग आला नाही. ते त्या निक्कीच्या बाबतीत काही बोलायची इच्छाच नाही आहे, कारण जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. टास्क सुरू व्हायच्या आधीच हिच्या बाण चोरला पिशव्या. टास्क सुरू तर होऊ दे आणि बिग बॉस मध्ये हस्तक्षेप करून सांगायला की पहिल्या शेवटच्या. सांग ना की टास्क सुरू झालेला नाही अजून.